नमस्कार, आपण पाहताय TV9 मराठी महान्यूज मध्ये मी अजिंक्य भातंब्रेकर आणि माझ्या सोबत आहे मी श्वेता वडके। महान्यूजची सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीने करूया। मुंबईमध्ये मराठीत माहिती न दिल्याच्या मुद्द्यावरून मनसेच्या कार्यकर्त्यांनी रेल्वेच्या अधिकाऱ्यावर चक्क रडवण्याची वेळ आणली। मात्र आंदोलनाची ही कोणती तऱ्हा असा सवाल आता विचारला जातोय। मुंबईत मनसे कार्यकर्त्यांचं आंदोलन। रेल्वेच्या महिला अधिकाऱ्याला विचारला जाब। कार्यकर्त्यांच्या आंदोलनाची ही कोणती तऱ्हा? मराठीत माहिती न दिल्यानं केलं आंदोलन। महिला अधिकाऱ्यासमोर गाजवली मर्दुमकी। महिला अधिकाऱ्याला कोसळलं रडू। राज ठाकरे पहा कार्यकर्त्यांचा प्रताप। कार्यकर्त्यांचा हा पुरुषार्थ काय कामाचा? मनसे अध्यक्ष राज ठाकरे घेणार का दखल? तर मुंबईमध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांनी रेल्वेच्या एका महिला अधिकाऱ्याला रडायला भाग पडलं। मराठीत माहिती देत नसल्याच्या मुद्द्यावरून कार्यकर्ते जाब विचारण्यासाठी गेले होते। मात्र कार्यकर्त्यांनी समोरील अधिकारी महिला आहे याचाही मुलाहिजा ठेवला नाही। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शेकडो कार्यकर्ते सीएसटीतल्या रेल्वेच्या कार्यालयात मोर्चा घेऊन गेले होते। रेल्वेच्या अधिकाऱ्यांना मराठीत माहिती द्यायला नकार दिला होता। त्यामुळे कार्यालयात गेल्यानंतर या कार्यकर्त्यांनी तावातावानं जाब विचारायला सुरुवात केली। समोर महिला अधिकारी असल्याचंही भान त्यांना नव्हतं। सर्वांनी आक्रमकपणे प्रश्नांची सरबत्ती केल्यानं सिन्हा या महिला अधिकाऱ्याला अखेर रडू कोसळलं। देखिए ऐसा है, एक आरटीआई जगताप नाम के जेंटलमैन ने किया था। उसके रिप्लाई में उन्होंने ये कहा था कि आप जो आरटीआई ये हिंदी या इंग्लिश में करें, इसका मराठी में उत्तर नहीं दिया जा सकता। उसके ऊपर ये आंदोलन था और जैसा कि सन्माननीय राज साहब ने कहा, जिधर अन्याय दिखेगा उधर आपकी लात पड़नी चाहिए। तो ये जो अमराठी अधिकारी है उनके ऊपर ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना की लात थी। मनसेच्या कार्यकर्त्यांनी महिला अधिकाऱ्यासमोर घेतलेली भूमिका योग्य नव्हती अशी टीका आता करण्यात येते। आज मुंबईमध्ये जी घटना घडली आहे त्याच्यानंतर हा प्रश्न पडलाय की महिलांशी कसं वागावं याचं भानही मनसेच्या पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना राहिलंय की नाही हा एक फार मोठा प्रश्न पडतो। विषय होता मराठीची गळचेपी होऊ नये याच्या बाजूने आम्ही सुद्धा आहोत, परंतु एका महिला अधिकाऱ्यावर अशा पद्धतीने दादागिरी करणं आणि तिला रडकुंडीला आणणं मला वाटतं ही काही आपली संस्कृती नाहीये। मनसेचं आंदोलन योग्य होतं, मात्र त्यांनी ज्या पद्धतीनं महिला अधिकाऱ्याला वागवण्याची गरज होती तसं घडलं नाही। त्यामुळे राज ठाकरे यांनी आंदोलनाच्या पद्धतीविषयी कार्यकर्त्यांना सुनावण्याची आता गरज आहे। सूरज ओझा, TV9 मराठी।